विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधायचा। धावसंख्या चला लवकरात लवकर मॅच सुरू करा। चला चला वेळ फार गेला बघा। 10:19 झाले। 10:20 ला पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला पाहिजे। 10:20 ला पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला। 10:50 पर्यंत मॅच संपते। 10:20 झाले। चला आपण पहिला बॉल डिलिव्हर्ड करायचा आहे। सैफला गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आले। अभिषेक आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला अभिषेक। पहिला चेंडू 10:20 ला सेमी फायनल क्रमांक 1 स्पर्धा आपण पाहतोय मैत्री चषक। पहिला चेंडू सेमी फायनलचा जिथे पहिल्या चेंडूवरती आली एक धाव। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते। स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते धावसंख्या ती मात्र एक धाव। धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। स्ट्रायकिंग एंडला राज पाहायला मिळेल जो की याच निळे गावचा खेळाडू आहे आणि तो आपल्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो। यावेळी पहा वेगवान चेंडू त्याच्यावरती मागे चेंडू खेळून काढला। या चेंडूवरती आले एक धाव। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते। लगावली गेली आहे 2 धावा। 2 चेंडूचा खेळ समाप्तीस आल्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव आपल्याला पाहायला मिळाली। यावेळी पहा बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न। या चेंडूवरती आली एक धाव। एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचतीये 3 वरती। 3 चेंडूचा खेळ समाप्त। 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। शांत आणि संयमी सुरुवात सेमी फायनल क्रमांक 1 ची आपल्याला पाहायला मिळते जिथे आई पद्मावतीचा संघ गोलंदाजी करण्यासाठी तर आई गावदेवी संघ फलंदाजीसाठी। यावेळीचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न। निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते। निर्धाव चेंडू कोणती धाव या चेंडूवरती नाहीये। धावसंख्या स्थिरावली आहे। 4 चेंडूचा खेळ समाप्त। धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 3 धावा। टायमर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जिथे तुमचे 4 मिनिट आणि 13 सेकंद अजून उर्वरित आहेत। यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। एक धाव आली आहे। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळाले जाऊन पोहोचतीये 4 वरती। 5 चेंडूचा खेळ समाप्त। 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। पाच चेंडूचा खेळ समाप्त। 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। एक धाव आली। एकेरीवरती समाधान मानलं जाईल। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहिलं तर षटक समाप्त। एका षटकाचा खेळ समाप्त। धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचतीये 5 धावा एका षटकाखेरीज स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती संघाचा करता करविता संघाचा कर्णधार सर्वेश चिपडला पाचारण करण्यात आले दुसऱ्या षटकासाठी। 5 धावा पहिल्या षटकामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहिल्यात। संथ सुरुवात पाहायला मिळाली आई गावदेवी संघाच्या मार्फत जिथे चांगली सुरुवात म्हणता येईल आई पद्मावती संघासाठी। यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न। पहिला चेंडू रॉकेट सारखा मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय अभिषेकच्या बॅट मधून आलाय चौकार। स्वीप केला होता आणि चांगला फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला अभिषेकच्या बॅट मधून।
तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सर्वेश चिपटला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण, मात्र वेगाने स्वतःहून गोलंदाज सर्वेश चिपट चेंडू पर्यंत आला आणि या चेंडूवरती आली अति मात्र एक धाव. लेग बाईटच्या स्वरूपामधले आलेली ही धाव एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचतीये 13 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पहा पडल्यानंतर अतिरिक्तची उसळी, फलंदाज राजला देखील चकित केलाय. अतिरिक्तची उसळी पाहायला मिळाली या चेंडूवरती आपल्याला. यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आली. एक दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, थांबवलं गेलं. एकेरीवरतीच समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकतीये. 5 चेंडूचा खेळ समाप्त. षटक समाप्त झाले, माफ करा. 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ समाप्त. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. तिसरं षटक साकिब यांना पाचारण करण्यात आले. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदवर मात्र घेतलेली एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वरती 15 धावा. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आल्या 2. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 17 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 17 धावा स्कोर कार्ड वरती. अभिषेक आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओपनिंगला आलेले दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय आणि या चेंडूवरती आल्या 4 धावा. चौकार. पहा षटक समाप्त झाले. 2 षटक 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 मिनिट आणि 19 सेकंदाचा वेळ तुमच्या हातामध्ये सध्या शिल्लक आहे. प्लीज स्पीड अप करा थोडस. पहा जमेची बाजू काय असेल आई गावदेवी संघासाठी. तर दोन्ही बॅटर्स ओपनिंगला आलेले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झालेली, मात्र या चेंडूवरती आली पुन्हा एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचतीये 22 वरती. 2 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील अजून देखील उर्वरित आहे. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, टॅप केला गेला या चेंडूला. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचतीये 23 वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. साकिबचं हे षटक चांगलं चाललंय. एक चौकार गेला, तो क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गेला, मात्र तदनंतर त्याच्यानंतर विचार केला आतापर्यंत चांगलं षटक आणि या चेंडूवर देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाकडून सातत्याने क्षेत्ररक्षणाचा वरचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला आई पद्मावती संघाच्या मार्फत. जिथे आपण पाहिलं मागचा सामना जिंकण्यामध्ये ना कारणीभूत कोण होतं, तर ते क्षेत्ररक्षण होतं. आई पद्मावती संघाने केलेलं क्षेत्ररक्षण या स्पर्धेचा संपूर्ण सार राहिला. क्षेत्ररक्षकांनी मेहनत केली, जिथे 1-1, 2-2 धावा वाचवल्या तिथे संघाला फायदा झालाय. गिरीश नागपी यांच्या हस्ते
चेक चला इथे एक शुभ सन्मान घेतला जातोय. मान्य श्री सचिनजी राहुल साहेब यांचा शुभ सन्मान इथे घेतला जातोय. चला मी विनंती करतो मान्य श्री गिरीशजी नागती साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे सचिनजी राहुल साहेबांचा सन्मान करायचा आहे. चला या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 33-33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्यावरती सिंगल, तिसऱ्यावरती 4 आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच या इनिंग मध्ये या षटकामधील हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आहे. चला टाइमर स्टार्ट झालाय. लवकरात लवकर हे षटक संपवा. तेहतीस धावा, 3 चेंडूचा खेळ समाप्त. 33 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात.
विनागड्याच्या मोबदल्यामध्ये राज आणि अभिषेक ही जोडी, अभिषेकच्या बॅट मधून 12 मध्ये 21 आल्यात. तर राजची संथ सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. अगदी संथ बॅटिंग त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी चेंडू बाहेर चाललेला, मात्र चेंडूला झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप झाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये डायरेक्ट हिट. राजची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला विकेट पडला, जिथे न्यू बॅटर अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त, 33 धावा स्कोअर कार्ड वरती. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वॉट अ स्ट्रोक पाहायला मिळालाय. वेगवान फटका, चेंडू वन बाउंस, सीमा रेषा पार, आलाय चौकार. 37 धावा स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा. चला यानंतरची होणारी मॅच सेमीफायनल क्रमांक 2, क्लेरिसा 11 आणि त्यांच्या विपक्षात श्रीप्रस्था 11, दोन्ही टीम्स. चला आपण टॉस साठी यायचंय. क्लेरिसा 11 आणि श्रीप्रस्था 11 दोन्ही टीम्स आपण टॉस साठी यायचंय. चला स्पीडअप घ्या, 2.5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आले 1, दुसरीचा प्रयत्न केला जाईल मात्र फलंदाज बाद. एकच धाव या चेंडूवरती जोडली जाईल. धावसंख्या स्कोअर कार्ड वरती एकंदरीत 4 षटकांचा विचार केला, 38 धावा, 39 लक्ष टीम आई पद्मावती संघासमोर. चला क्लेरिसा 11 विपक्ष श्रीप्रस्था 11. चला दोन्ही टीम्स आपले कर्णधार येऊ द्या. चला आपण पाहतोय ही जी स्पर्धा आपण आयोजित केली, बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक 2026 पर्व क्रमांक 1. आणि या पर्व क्रमांक 1 ला चला आपण पाहतोय मान्य श्री प्रसादजी राणे साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालंय. कालच्या दिवसापासून अतिथींची मांदियाळी आपल्याला इथे पाहायला मिळते. अनेक अतिथी मान्यवर इथे येऊन गेलेत आणि त्यातीलच एक प्रसादजी राणे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व मैत्री चषक कमिटी तर्फे सहर्ष स्वागत. तसेच आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्या जे दाते लाभले होते मिस्टर चला आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य राहिलं, या स्पर्धेच्या आधारस्तंभ म्हणून त्यांना ओळखलं गेलं, मान्य श्री नरेनजी भोईर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच JNB यांचं देखील सहर्ष स्वागत आपल्याला या स्पर्धेसाठी. JNB ट्रेडर्स यांचं देखील विशेष सहकार्य राहिलं, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. तसेच आपले सर्वांचे लाडके रोमी दादा यांनी देखील या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी एक मोलाचं सहकार्य दिलं, त्यांचं देखील विशेष आभार. तसेच आपल्या सर्वांचे लाडके किशोर दादा पाटील यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिलं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच मान्य श्री नवीन दादा वागचौडे यांनी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य दिलं, त्यांचं देखील सहर्ष मनापासून आभार. तसेच मान्य श्री प्रसादजी राणे साहेब यांचं देखील मनापासून सहर्ष आभार. तसेच आपण या स्पर्धेसाठी पंच मैदानाच्या आतमध्ये जे न्यायमूर्तींची भूमिका
सातत्याने बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते आपलेच पंच म्हणजेच माननीय श्री राहुल भोसले सर, सँडी सर आणि राहुल यादव सर यांचं विशेष आभार. यावेळी पहा वाईड लाईनचा चेंडू पाहायला मिळालाय. वाईडने धावसंख्या वधारली आहे, पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचती आहे धावसंख्येच्या श्री गणेशा वाईड बॉलने एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. चला क्लेरिसा 11 आणि श्रीप्रस्था 11 चला दोन्ही टीम्स कर्णधार या. यावेळी पहा वाईड बॉलचा पुन्हा एकदा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालाय. चला श्रीप्रस्थाची गोलंदाजी आणि क्लेरिसाची बॅटिंग. चला मी विनंती करतो मान्य श्री मनीषजी रेवाळे साहेब आपणास विनंती करतो की आपण मान्य श्री प्रसादजी राणे साहेब यांना सन्मानित करायचं. आपल्याला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिले मान्य श्री प्रसादजी राणे साहेब यांचं. एक चेंडूचा खेळ समाप्ती झालाय. धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 3 धावा. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवर देखील आली आहे एक. मैदानाच्या आतमध्ये आपण इम्रान आणि सर्वेश चिपट ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर म्हणून पाहायला मिळते, जिथे सर्वेश चिपटच्या बॅट मधून एक मध्ये एक आली आहे तर इम्रानने एक मध्ये एक बनवली. यावेळी ऑन साइडला गॅप आहे मोठा, मिळत नाहीये धावांचा तोटा. आई पद्मावती संघासाठी हा आलाय पहिला चौकार. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आई पद्मावती संघासाठी झाली आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा लाईन बाहेर पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पंच राहुल यादव सरांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला आहे. 9 धावा आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. हे ग्राफिक्स आपण पाहतोय पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धावेसाठी मागे झाला. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचतीये 10 वरती विना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आई पद्मावती 11 संघाचा विचार करता कालच्या दिवसामधून खेळत असताना चांगला खेळ त्यांनी केला. आजच्या दिवसामध्ये सुपर चेंडू पाहायला मिळाला. यावेळी स्नॉटर चेंडू, जिथे बॅटरला कोणतीही मुभा दिली नाही, मोठा फटका खेळण्याची निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. यावेळी पहा पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 11. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे 39चा पाठलाग करायचा. खेळ तुम्हाला चांगलाच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 12 वरती. विजयासाठी आता 18 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती 27. 11 चेंडू, 18 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण सुपर 8च्या मॅच बद्दल बोलत होतो, आई पद्मावती संघाबद्दल, जिथे 24 मध्ये त्यांनी 33 डिफेंड केल्या होत्या. कारण त्यावेळी चांगला एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत होता रजत. आणि रजत विरुद्ध केलेली गोलंदाजी एक्स फॅक्टर ठरली त्या सामन्याचा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती राजला पाचारण करण्यात आलं. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निळेगावातून राज हा सातत्याने वसईविराच्या बॉक्स क्रिकेटमध्ये आपली छाप सोडत असतो आणि तोच राज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 18-27चं समीकरण. यावेळी पहा पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचती आहे 13 वरती.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर असताना पंचांनी व्हाईट बॉल अवांतर धावेची घोषणा इथे केली आहे. चला स्पीडअप करा. 10 मिनिट 36 सेकंद उर्वरित आहेत. अजून एकच षटकाचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट 5.5 मिनिटं एका षटकाला खर्च केली आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र या षटकातील तिसरा वाईड आलाय. खराब गोलंदाजी राजच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले, जिथे केवळ तुम्ही स्कोर कार्ड वरती 38 लावल्यात, 39चं लक्ष, मात्र राजने तशी गोलंदाजी केली नाहीये. पहिले तिन्ही चेंडू वाईड आल्यात. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचतीये. पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये पहिल्यात कोणताही चेंडू डिलिव्हर न करता 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न करण्याचा नक्कीच मानस दाखवला, मात्र व्हाईट बॉलचा इशारा. सलगचा चौथा वाईड. राजची खराब गोलंदाजी आता सामना दूर घेऊन चालली आहे का आई गावदेवी संघापासून, कारण 4 चेंडू हाताळलेत आणि 4ही चेंडू त्याच्या मार्फत वाईड हाताळले गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण चेंजेस पाहायला मिळतात. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात, जिथे एकही चेंडूचा खेळ झाला नाहीये. 4 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्यात. या चेंडूवरती आले 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना चला मित्रांनो, काळजीपूर्वक खेळायचंय. क्रिकेट आजचं उद्या खेळता येईल, मात्र जीवाला जपा. 1 मध्ये 5 आल्या त्या षटकामध्ये. 17 मध्ये आता 22ची आवश्यकता. जिथे सामना 18 चेंडू 17चा होता, 17 मध्ये आता 22 वरती मॅच येऊन बसले. 18 चेंडू 27ची मॅच होती, तिथे 17 मध्ये आता 22 वरती येऊन थांबली आहे. जिथे पहिला चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड करण्यात आलाय. 5 आल्यात. 8 मिनिट आणि 32 सेकंदाची उर्वरित वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. यावेळेस समोरच्या दिशेने रनआउटची संधी, मात्र फेकी चुकीच्या एंडला पाहायला मिळाली. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या, तिसऱ्या पंचांकडे. पंचांनी हा निर्णय सोपवलाय. बॅटर सेफ आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहा, 1 होती तिथे तुम्ही 2 देताय. जिथे तुम्हाला कमी धावांची गरज आहे, धावा कमी द्यायच्या आहेत, तिथे तुम्ही धावा ओसंडून वाहताय. यावेळी पहा, अजून एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत येतोय. या षटकातील 5वा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे आतापर्यंत 7 चेंडू डिलिव्हर्ड केले गेलेत आणि त्या 7 मधील 2च चेंडू लीगल आहेत. यावेळी पहा, कट करण्याचा प्रयत्न राज कडून होतीये चूक. चेंडू लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप जाणारा चौकार. धावसंख्या झाली आहे 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 24 झाल्यात. 15ची आवश्यकता अजूनही तुम्हाला असेल. यावेळी फुलटॉस चेंडू, मोठ्या गॅप मधून चेंडूला 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मधून चेंडू सीमारेषा पार.
आलाय बॅटरच्या बॅट मधून इम्रानने मारला हा चौकार. पहा मैदानाच्या आतमध्ये आता आई पद्मावती संघाच्या डगआउट मधून टाळ्या शिट्ट्यांचा आवाज कडकडू लागलाय, कारण फलंदाजी देखील तशीच सुरू आहे. या चेंडूवरती एक आली आहे. प्रत्येक धाव आता सेलिब्रेट केली जाते. विजयासाठी इथून पुढे आवश्यकता आहे येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 11ची आवश्यकता. 14-11चं समीकरण स्विच करण्याचा प्रयत्न सर्वेश चिपट. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. या षटकातील 6वा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29-29 धावा. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ जाऊन पाहायला आदळलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त, जिथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29-29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. किती पाहिजे किती झाला? 29 झाला. 8 मिनिट 5 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. यावेळेस फुलटॉसचा चेंडू, मात्र नशिबाची साथ इथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षण संघाला. इथे नो बॉल साठी अपील केली जाते. येस, नो बॉल आहे. नो +1 2 धावा इथे आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. किती आला? इट्स नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉलचा होता आणि नो बॉलच राहील. चला, क्लेरिसा 11 यानंतरची होणारी मॅच आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल श्रीप्रस्था 11. दोन्ही बलाढ्य संघ त्यांच्या दरम्यान सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळेल. यावेळी ऑन साइडला खेळला गेला. एक आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 34 वरती. येणारे चेंडू 11. विजयासाठी केवळ 5ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये 5ची आवश्यकता. यावेळी फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय. आता मात्र केवळ 10 मध्ये 1ची आवश्यकता. सामना लवकर संपवण्याचे मनसुबे आपल्याला पाहायला मिळतात आई पद्मावती संघाच्या मार्फत. 10 मध्ये 1ची आवश्यकता. आता संपूर्ण सामना संपूर्णपणे आई पद्मावती संघाच्या दिशेने झुकलाय. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा आणि आई पद्मावती 11 संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
मैत्री चषक 2026 पर्व क्रमांक 1 चा अंतिम फायनलचा एक संघ आपल्या मेला. चला मित्रांनो, सेलिब्रेशन करा पण विकेटच्या बाहेर करा. सेलिब्रेशन करा पण विकेटच्या बाहेर करा. आई पद्मावती संघ, आई पद्मावती संघ पुन्हा एकदा विनंती केली जाते, सेलिब्रेशन विकेटच्या बाहेर करा मित्रांनो. चला क्लेरिसा 11 आणि श्रीप्रस्था 11. चला मॅच लगेच सुरू करा. चला इम्रान, आपण या प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड इथे आपल्याला दिला जाईल. इम्रान या, चला प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड इथे आपल्याला देण्यात येतोय.